नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहताय ते डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपण आहोत श्रीरामपूर शहरामध्ये. श्रीरामपूर शहरामध्ये 11 जुलै रोजी आकाश दुबैया या हॉटेल व्यावसायिकाची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर गेली 3 दिवसांपासून श्रीरामपूर मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता आणि आज या बंदचा 4था दिवस आहे आणि आज मोठ्या प्रमाणात आकाशला न्याय मिळावा, श्रीरामपूर शहर नशा मुक्त आणि गुन्हेगारी मुक्त व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता हा विराट असा मोर्चा आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येत महिला भगिनी देखील सहभागी झालेल्या आहेत आणि सर्व पक्षी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. महत्वाचं म्हणजे बंद मध्ये सर्व श्रीरामपूरकर असतील, शाळा महाविद्यालय असतील, व्यापारी असतील यांनी स्वयंस्फूर्तीने बंदची हाक दिली होती आणि हा कडकडीत बंद पाळण्यात आला होता. आज हा विराट मोर्चा काढण्यात आला आहे आकाशला न्याय देण्यासाठी. आता आपल्या बरोबर काही महिला भगिनी आहेत. ताई, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. आज आकाशला जे आकाश बरोबर झालेली दुर्दैवी घटना आहे त्या संदर्भात गेली 3 दिवसांपासून बंदची हाक दिलेली आहे आणि आज मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आलेला आहे. काय सांगाल? श्रीरामपूरकरांच्या खूप मनापासूनचा हा प्रश्न आहे आणि खूप दिवसापासून ही दहशतवाद श्रीरामपूरमध्ये चालू आहे आणि हा एक मनामधून सगळ्यांच्या मनामध्ये इच्छा होती की हे कोणीतरी वर काढावं आणि पुढे यावं. त्यामुळे ही घटना घडल्यानंतर सगळे उत्स्फूर्तपणे या मोर्चाच्या मध्ये सहभागी झालेले आहेत आणि इथं असणाऱ्या सगळ्या श्रीरामपूरकरला वाटतं की आमचं श्रीरामपूर जसं पूर्वी सुरक्षित, सुशिक्षित आणि आनंदी होतं तसं पुन्हा व्हायला पाहिजे. काय वाटतं, यामागे कोणी मास्टर माइंडचा हात आहे का? आता ही गोष्ट फार मोठी आहे आणि याची शहानिशा चालू आहे. त्यामुळे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आणि एक सगळेच नागरिक म्हणून याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया देणं योग्य नाही. पूर्ण त्याची शहानिशा झाल्यावर सत्याला कधीही झाकण नसतं आणि सत्य नेहमीच उघडकीस येत असतं. त्यामुळे ज्याने गुन्हा केलेला आहे तो 100% उघडकीस येईल आणि त्याला शिक्षा नक्कीच होणार आहे. यातील 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मात्र या मागचा मुख्य सूत्रधार आहे त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे आणि मकोका लावला गेला पाहिजे अशी मागणी होती. सगळ्या जनतेची होते. श्रीरामपुरातला असं एकही व्यक्ती नाही की ती ही मागणी करत नाहीये. त्यामुळे ही मागणी रास्त आहे, योग्य आहे आणि ते झालंच पाहिजे. नक्कीच. धन्यवाद मॅडम, डिजिटल अहिल्यानगर सोबत असल्याबद्दल. सध्या आपण या मोर्चामध्ये आहोत आणि या मोर्चाची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.